गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आज सकाळीच पुण्यामध्ये आलो आणि आता मी चाललो लगेच दगडूशेठला. का दगडूशेठला जातोय, का बरं जातोय मला काहीच माहित नाही. सकाळी आलो, बॅगा तशा पडल्या, मम्मीनी कवर दिले होते, हे जे बेडशीट असतात बेडशीट दिले होते लावायला, ते पण लावले नाही. फक्त कपडे घातले, आंघोळ केली आणि आता जातोय दगडूशेठला. आणि असं पण नाही की मी पहिल्यांदा दगडूशेठला जातोय, मी 7-8दा जाऊन आलोय, तरी असं आतून इच्छा होते खूप, म्हणजे दगडूशेठला जायची. ती इच्छा का होते ते मला माहित नाही. आता जाऊ दगडूशेठला. प्लस आपल्याला महाराजांना माळ पण आणायची, कारण मी घरी जाताना माळ काढून ठेवली होती, कारण ते फुलं कोरडे कोरडे होतात, मग ते चांगलं वाटत नाही. मग मी माळ काढून ठेवली होती. आता जाऊ, येताना माळ पण घेऊन येऊ, महाराजांची पूजा करू. मग त्यानंतर आपला एक पेपर बाकी होता, त्या पेपरची पण आपल्याला तयारी करायची. पेपरची तयारी करायची तरी मी चाललो दगडूशेठला. इतकं मन होतंय. मी सकाळी आलो ना, माझ्या सकाळी मन होत होतं म्हणजे जाऊ जाऊ जाऊ. पण एवढ्या सकाळी मी आंघोळ पण केली नव्हती आणि गाडी म्हणजे म्हणजे लोकल पण नव्हती जायला. मग आता आंघोळ विंघोळ गेली, एकदम फ्रेश झालो. आता मी चाललो, आल्यावर महाराजांना माळ आणू, अभ्यास करू आणि उद्या पेपरला जाऊ. सर्दीमुळे आवाज बसला बेकार. आता आपण जाऊ, चहा पिऊ, मग तिकडून लोकल पकडू, नाही तर लोकल नसली तर PMPला जाऊ. गर्दी बघा मित्रांनो, गर्दी. दगडूशेठला एवढी गर्दी डायरेक्ट दर्शन करायला आज, म्हणून काय दर्शन भेटलं नाही, कारण गर्दी बेकार आहे, लाईन खूप मोठी आहे. म्हणून मुख दर्शन केलं आणि डायरेक्ट शनिवार वाड्यात आलो. कारण की बाहेर पण एवढ्या गाड्यांचा आवाज आहे ते, मग त्याच्यामुळे ब्लॉग बनत नाही आणि आवाज पण क्लिअर येत नाही. आता शनिवार वाड्यात आलो, मस्त निवांत कुठेतरी बसतो एक ठिकाणी, तुम्हाला सांगतो काय झालं. आता इथं आल्यावर समजलं की आज अंगारक चतुर्थी. म्हणजे बघा मित्रांनो, डायरेक्ट विचार पण नाही करू शकत आपण, देवाची लीला इतकी खतरनाक आहे. मला माहीत पण नव्हतं आज काय कोणती चतुर्थी आहे. मी आज आलो डायरेक्ट सकाळी, मन झालं दगडूशेठला यायचं, आलो. इथं आल्यावर समजलं अंगारक चतुर्थी आहे. म्हणजे बघा डायरेक्ट किती खतरनाक लीला असते देवाची. आजचा दिवस एकदम खतरनाक बनला आहे. आता दादा आला गेला, आपण जाऊ रूमवर, अभ्यास करू पेपराचा. चला. आता जेवण करून आलो, आता या बॅगावर असतो आणि अभ्यासाला बसतो, कारण संध्याकाळी आता आपल्याला दीदीकडे पण जायचं आहे. स्पीकर आणला आपण घरून मस्त एक वाजवायसाठी. याची अनबॉक्सिंग करू आता. माईक गाणे म्हणण्यासाठी. यू असं आहे. आता राळा होणार, पण आता नाही. पेपर झाला का निवांत वाजव. आता पहिले अभ्यास करायला मजा आहे ना. दुपारी इतकं खतरनाक डोकं दुखत होतं डायरेक्ट, बेकार झोपून गेलो. आता उठलो डायरेक्ट 5-6 वाजते. आता 6 वाजता उठलो, पेपरचा अभ्यास पण झाला नाही, काहीच झालं नाही. आता चाललो दीदीकडे, जेवण करून आल्यावर करू अभ्यास. प्लस महाराजांना माळ आणायची पण राहून गेली, कारण की मी आलो एकदम उन्हामध्ये, डोकं दुखत होतं डायरेक्ट, लक्षात नाही आलं. येऊन आलो रूमवर. तर संध्याकाळी भेटते का नाही काय माहिती, जर भेटली तर घेऊन येऊ, नाही तर उद्या सकाळी डायरेक्ट पेपरला जाण्याच्या अगोदर. चला मग. फ्रीज बघायला आलो तो जिजूंसोबत. इथे एक फ्रीज दिसला मला, हे पा डायरेक्ट आरसा, म्हणजे घरात आरसा लावायचा कामच नाही. हा फ्रीज घ्यायचा, याच्यात काय टिकली पावडर पंखानी
भांग बिंग काय पाळायचे पाळून घ्यायचं. एक नंबर फ्रीज आहे डायरेक्ट, हात नाही करायचा. आत्ता आलोय दिदीकडून, 11 वाजले. ना अभ्यास केला ना काही केलंय. आता उद्या काय होईल पेपरमध्ये काय सांगता येत नाही. बघू काय होतं. आता बेकार झोप लागते, डायरेक्ट डोकं दुखतं.